नमस्कार. गेले काही दिवस आपण क्रमशः शंकराचार्य विरचित सौंदर्य लहरी या स्तोत्राचा अनुभव घेतो आहोत. त्याचे श्लोक, त्यांचा अर्थ आणि त्याच्यामध्ये आचार्यांनी केलेलं महात्रिपुर सुंदरी या देवीचं वर्णन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. 66व्या श्लोकापासून पुढचा जो भाग आहे तो आपण आता पाहणार आहोत. विपञ्चा गायन्ती विविधमपदानं पशुपते त्वयारब्धे वक्तुं चलितशिरसा साधुवचने तदीयैर्माधुर्यैरपलपिततन्त्रीकलरवां निजां वीणां वाणी निचुलयति चोलेन निभृतम्. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा देवी सरस्वती आणि महात्रिपुर सुंदरी ह्या दोघींचं एकत्रित वर्णन पाहायला मिळतं. आचार्य असं म्हणतात की विपंची म्हणजे एका प्रकारची वीणा जी देवी सरस्वतीच्या हातात आहे, ती वाजवत पशुपती भगवान शंकरांच्या विविध अपदानांचं म्हणजे सत्कृत्यांचं वर्णन, गायन सरस्वती देवी करते. अशा पद्धतीने ते गायन चालू असताना आपल्या पतीचं अशा पद्धतीने गुणगान होत असताना अर्थातच हे देवी पार्वती म्हणजेच त्रिपुर सुंदरी ऐकतीये. अर्थातच हे आपल्या पतीचं वर्णन ऐकताना तिला खूप आनंद होतोय आणि त्याच्यामुळे चलित शिरसा ती मान हलवत, डोकं हलवत, वा वा फारच छान, फारच छान वर्णन चाललंय, अशा तऱ्हेची दाद सरस्वतीच्या गायनाला, त्या चालू असलेल्या गुणवर्णनाला देते. आता इथे आचार्य असं म्हणतात की ते वा फारच छान ह्या तऱ्हेचे जे उद्गार देवीच्या मुखातून बाहेर पडतात ते इतके सुंदर आहेत, इतके गोड आहेत की त्याच्या पुढे त्या वीणेचा झंकार जो चालू आहे, सरस्वतीचं जे गायन चालू आहे, ते सुद्धा फिकं पडलेलं आहे, ते सुद्धा उणं वाटायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या देवतेच्या ह्या उद्गारांसमोर आपण वीणा वाजवून काय होणार, या विचाराने देवी सरस्वती आपली जी निजाम वीणाम स्वतःची जी वीणा आहे तिला चोलेन निचुलयती, तिच्यावर खोळ चढवून, तिचं कव्हर घालून तिला झाकून टाकते किंवा ते वादन ती थांबवते. म्हणजे थोडक्यात वाद्याच्या वादनापेक्षा सुद्धा साधं बोलणं या देवतेचं अतिशय गोड आहे, असं आचार्य या ठिकाणी या श्लोकातून स्पष्ट करतात. शरीर वर्णन चालू असल्यामुळे मुख, जिव्हा याच्यानंतर वाणीविषयी काही विचार आचार्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेत असं आपल्याला दिसतं. आता देवीच्या हनवटीचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आचार्य करतात. कराग्रेण स्पृष्टं तु हिनगिरिणा वत्सलतया गिरीशेनोदस्तं मुहुरधरपानाकुलतया करग्राह्यं शम्भोर्मुखमुकुरवृन्तं गिरिसुते कथंकारं ब्रूमस्तव चिबुकमौपम्यरहितम्. शंकराचार्य असं म्हणतात की हे देवी, वात्सल्याने, प्रेमाने तुझा चेहरा बघण्यासाठी तुहिनगिरी म्हणजे हिमगिरी म्हणजेच हिमालय, थोडक्यात पार्वतीचे वडील जे होते, त्यांनी कराग्रेण स्पृष्टम आपल्या बोटानी तो चेहरा वर केला. अर्थातच एखाद्याचा चेहरा हातात घेताना किंवा वर करताना साहजिकच हनवटीला स्पर्श होतो ज्या वेळेला आपण चेहरा समोरच्या व्यक्तीचा वर करतो. आपल्या मुलीचा चेहरा बघावा म्हणून वात्सल्याने ही हनवटी पहिल्यांदा हिमालयाने आपल्या हाती धरली, असं या ठिकाणी शंकराचार्य म्हणतात. पुढे लग्न झाल्यानंतर पती असलेल्या शिवानी चुंबनासाठी तिचं तोंड स्वतःकडे वळवताना ह्याच हनुवटीला स्पर्श केला. पण याहून पुढची एक महत्वाची गोष्ट ते सांगतात की अख्खं विश्वच जे शिवरूपाने नटलेलं आहे किंवा पार्वती हे सुद्धा विश्वाकार असलेली अशा तऱ्हेचं दैवत आहे, असं वर्णन हे शंकराचार्य या ठिकाणी करतायत. आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की आपला चेहरा कसा दिसतो हे कसं कळेल, तर तो चेहरा बघण्यासाठी सुद्धा शंकराने काय केलं, तर पार्वतीचं मुख स्वतःकडे वळवलं. म्हणजे एक प्रकारे शंकर म्हणजेच पार्वती, पार्वती म्हणजेच शंकर, आणि त्याच्यामध्ये अख्ख्या विश्वाचं प्रतीक उमटलेलं आहे, अख्खं विश्व प्रतिबिंबित झालेलं आहे.
अशा तऱ्हेची ही पार्वती आहे आणि त्याच्यामुळे असं स्वतःच्या मुखाचं विश्वाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा आरशासारखा जिच्या चेहऱ्याचा वापर शिवाला करता येतो, त्या पार्वतीच्या मुखाचं वर्णन, विशेषतः ते मुख स्वतःकडे वळवताना त्याची हनवटी जी शिवाने आपल्या हाताने धरली, तिचं वर्णन माझ्यासारखा एक छोटासा कवी कसं बरं करणार, असं शंकराचार्य म्हणतात. आणि अतिशय अनौपम्य म्हणजे कोणतीही उपमा जिला देता येणार नाही, अशी उपमा उपमेयाच्या पलीकडची अशी ही हनवटी देवीची आहे, इतकी सुंदर ती आहे, असं आचार्य सुचवतात. श्लेषान्नित्यं पुरदमयितुः कण्टकवती तव ग्रीवा धत्ते मुखकमलनालश्रियमियं स्वतः श्वेता काला गुरुबहुलजम्बालमलिना मृणालीलालित्यं वहति यदधोहारलतिका. या ठिकाणी आता पुढे पुन्हा एकदा शंकराने जिला आपल्या मिठीत घेतलेला आहे आणि मिठीत घेताना अर्थातच आपल्या हाताचा स्पर्श जिला झाला आहे, अशा देवीच्या मानेचं वर्णन या ठिकाणी आचार्य करतात. मानेवर अगदी जी बारीक लव असते, ती लव शंकराच्या आलिंगनामुळे किंचित रोमांचित झालेली आहे किंवा ते केस उभे राहिलेले आहेत देवीचे, असं आचार्य या ठिकाणी सुचवतात. आणि ते म्हणतात की त्यामुळे मुखकमल म्हणजे कमळासारखा चेहरा ही जी पहिल्यांदा दिलेली उपमा आहे, तीच उपमा पुढे वाढवून ते म्हणतात की कमळाच्या खालचा देठ कमल नाल जितका सुंदर असतो, तितकी हे देवी तुझी मान सुंदर आहे. आणि कमल नालावर सुद्धा आपल्याला अगदी बारीक काही तंतू दिसतात, तसे जणू या देवीच्या मानेवरचे अ, रोमांचित झालेले केस आहेत, रोम आहेत, असं या ठिकाणी आचार्यांनी सुचवलेलं आहे. आणि ते रोमांचित होण्याचं कारण तिला शिवाने दिलेलं आलिंगन आहे, असं आचार्य म्हणतात. गले रेखास्तिस्रो गतिगमक गीतैक निपुणे विवाहव्यानद्ध प्रगुण गुणसंख्या प्रतिभुवः विराजन्ते नानाविध मधुर रागाकरभुवां त्रयाणां ग्रामाणां स्थिती नियम सीमान इव ते. या ठिकाणी संगीतामधल्या गती, गमक आणि गीत या तीन प्रकारांचा उल्लेख आचार्य करतात आणि या तिन्ही प्रकारांमध्ये ही देवी निपुण आहे, असं त्यांनी सुचवलेलं आहे. जणू ह्या तीन ह्याच्यातली तीन संगीतातल्या ह्या तीन गोष्टींमधली जी देवीची निपुणता आहे, ती ज्याच्यातून सूचित होईल अशा प्रकारच्या जणू तिच्या गळ्यावर तीन रेषा आहेत, अशी कल्पना या ठिकाणी आचार्यांनी केलेली आहे. आता याच्यामध्ये थोडासा सामुद्रिक शास्त्र किंवा ज्याला आपण लक्षण शास्त्र म्हणतो, त्या प्रकारच्या एका शास्त्राचा सुद्धा अंतर्भाव आपल्याला आपल्या विवेचनात करायला लागेल. आपल्याकडे अशी मान्यता आहे की ठराविक अशा प्रकारची चिन्ह जर शरीरावर असतील, तर ती लक्षणं तशी असणं हे शुभसूचक किंवा काही चिन्ह अशुभसूचक अशी असतात. त्याचप्रमाणे शरीराचा एखादा अवयव विशिष्ट प्रकारे असणं हे एक सौंदर्याचं लक्षण मानण्याची परंपरा ही पण भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला दिसते. तर ह्याच्यामध्ये तीन वली किंवा त्रिवली हा उल्लेख आपल्याला खूप ठिकाणी सापडतो, ज्याच्यामध्ये गळ्यावर किंवा पोटावर तीन बारीक वळ्या असणं हे स्त्रीच्या सौंदर्याचं चिन्ह मानलं गेलेलं होतं. तर त्या पद्धतीनेच ही तर त्रिपुर सुंदरी आहे म्हटल्यावर ते अतिशय सुंदर असणार ह्याच्यात काही शंकाच नाही. तिच्याही गळ्यावर तशा पद्धतीच्या तीन रेषा आहेत, आडव्या अशा तीन रेषा किंवा तीन वली दिसत आहेत, असं आचार्य म्हणतात. आणि ते म्हणतात की ह्या वळ्या इथे असण्याचं अजून एक कारण म्हणजे विवाह प्रसंगी, विवाहाच्या वेळेला ज्या सूत्र हे गळ्यामध्ये स्त्रीच्या बांधलं जातं, आपल्याला माहितीये की मांगल्यम तंतुनानेन मम जीवन हेतूना या मंत्राचा उच्चार करून पती जो असतो तो आपल्या पत्नीच्या गळ्यामध्ये मंगलसूत्र बांधतो. त्या सूत्रामुळे त्या खरं तर तिथे वली उमटलेल्या आहेत, पण या ठिकाणी मात्र त्या वली त्रयाणाम ग्रामाणाम स्थिती नियम सीमान इवते, जी तीन ग्राम आहेत. आपल्याला माहितीये की संगीतामध्ये षड्ज
मध्यम आणि गंधार म्हणजे सा, म आणि ग हे जे तीन स्वर आहेत, हे तीन स्वर म्हणजे तीन ग्राम किंवा तीन महत्वाच्या पोझिशन्स, स्थिती मानल्या जातात संगीतामधल्या. त्या स्थिती गळ्यावर कुठे आहेत हे जणू सूचित करणारी अशा प्रकारची ही वळ्यांची पोझिशन, वळ्यांची स्थिती ह्या देवीच्या गळ्यावर आपल्याला दिसतीये, असं या ठिकाणी आचार्य म्हणतात. मृणाली मृद्वीनां तव भुजलतानां च तसृणां चतुर्भिः सौन्दर्यं सरसिजभवः स्तौति वदनैः नखेभ्यः सन्त्रस्यन् प्रथममथनादन्धकरिपोष चतुर्णां शीर्षाणां स मम भयहस्तार्पणधिया. ह्या श्लोकाला जी पार्श्वभूमी आहे ती ब्रह्मदेव आणि शिव यांच्यात झालेल्या एका भांडणाची किंवा युद्धाची आहे. ब्रह्मदेवाला मुळात 5 मुख होती, परंतु त्याच्यावर, त्याच्या खोटेपणावर आलेल्या चिडीमध्ये एकदा त्याच्याशी जे भांडण झालं, युद्ध झालं, त्याच्यामध्ये शंकराने त्याचं एक मुख तोडलं, अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला पुराण ग्रंथांमध्ये सापडतो. हे मुख तोडण्यासाठी शंकराने कुठलं आयुध वापरलं होतं असं नाही, तर आपल्या हातानेच त्याने ते तोडून काढलं, अशा प्रकारचाही उल्लेख आपल्याला काही पौराणिक कथांमध्ये सापडतो. या ठिकाणी त्यांनी अशी कल्पना केलेली आहे आचार्यांनी, की ह्या शंकराच्या नखांना, कारण त्या नखांनी आपलं मुख, आपला चेहरा, आपलं एक तोंड यापूर्वी तोडलेलं आहे, ही भावना मनामध्ये असल्यामुळे त्या शंकराच्या नखांना ब्रह्मदेव घाबरून असतो. आता अशा प्रसंगी आपली उरलेली जी 4 मुखं आहेत, त्या मुखांना आश्रय देणार कोण, आधार देणार कोण? पुन्हा एकदा शिव समजा चिडला, आपल्याकडे धावत आला, तर आपली मस्तकं तोडू नयेत यासाठी आपण काय करायचं? तर त्याला असं वाटतं की एकच व्यक्ती आहे जी याच्यातून आपलं रक्षण करू शकेल, ती म्हणजे भगवती त्रिपुर सुंदरी. आणि त्यामुळे स्वतः ब्रह्मदेव देखील तिच्याकडे धाव घेतात आणि अर्थातच ते काय करतात, तर तिच्या हाताखाली उभे राहतात, जणू तिचा अभय हस्त आपल्या मस्तकावर तिने ठेवावा, अशी त्यांची इच्छा या ठिकाणी ते प्रकट करतात. आणि असा हा ब्रह्मदेव आपल्या 4ही मुखांनी ह्या देवीच्या या हातांची स्तुती करतोय, की तूच आई एक आहेस की जी माझं रक्षण करू शकतेस, त्यामुळे कायम माझ्यावर कृपा ठेव आणि माझ्या मस्तकांना आणि पर्यायाने मला तू अभय दे. अशा प्रकारची 4ही शीर्षांनी, 4ही डोक्यांनी, 4ही मुखांनी जिची प्रार्थना करतोय, तो हा ब्रह्मदेव या श्लोकामध्ये आचार्यांनी चित्रित केलेला आहे. आणि ह्याच्यातून एक प्रकारे देवीचं महत्व, देवीच्या हातांचं महत्व हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे, की ज्या क्षणी साक्षात शंकर सुद्धा चिडतो, रागावतो, त्यावेळेला जगातलं कोणीही कोणालाही अभय देऊ शकत नाही, त्याचं रक्षण करू शकत नाही, पण त्याही वेळेला शंकराचा जरी राग असेल तरी त्यापासून रक्षण करण्याची शक्ती ही एकाच देवतेमध्ये आहे, आणि ती म्हणजे भगवती त्रिपुर सुंदरी. आणि तिच्या हाताचा अभय ज्याला प्राप्त होतो, तिच्या भुजलता अभय मुद्रेमध्ये जिच्या, ज्या कोणाच्या पाठीशी असतात, त्याला कोणाचंही भय नसतं, हे आचार्यांना या श्लोकामधून सुचवायचं आहे. नखानामुद्योतैर्नवनलिनरागं विहसताम् कराणान्ते कान्तिं कथय कथयामः कथमुमे कयाचिद्वा साम्यं भजतु कलया हन्तकमलं यदि क्रीडल्लक्ष्मीचरणतललालाक्षारुणदलम्. या ठिकाणी आचार्य असं म्हणतात की ह्या त्रिपुर सुंदरीची बोटं आणि बोटांच्या टोकाला असलेली नखं ही अतिशय सुंदर आहेत. त्या नखांच्या टोकातून अत्यंत तेजस्वी अशी किरणं बाहेर पडतात. ही किरणं, हा तेज लालसर रंगाचा आहे. त्यांनी त्या हाताला एक कांती प्राप्त झालेली आहे, आणि आपण म्हणतो त्याप्रमाणे की लालसर रंगाचे हात प्रवाल, ही उपमा बऱ्याचदा जसं आपण ओठांच्या बाबतीत बघितलं होतं, तसं हातांनाही अनेकदा प्रवालासारख्या लाल रंगाचे हात वगैरे अशी उपमा आपल्याला दिलेली दिसते. तर तशा प्रकारच्या लालसर रंगाचे भुजा या ठिकाणी या देवीच्या आहेत, हात तिचे तसे आहेत असं हे म्हणतात. पण मग मुद्दा असा येतो की नेमकी उपमा काय दिली पाहिजे, कशा प्रकारे हे हात आहेत असं आपल्याला सांगता येईल, असा विचार केला असता
हे आचार्य म्हणतात की नाही बाबा, मला उपमा सुचत नाहीये, नेमकी कशी असावी या ठिकाणी, मी उपमा कशी द्यावी हे सांगता येत नाही, कारण ती करांची, तिच्या हातांची जी कांती आहे ती इतकी अनुपमा आहे की कुठलीही उपमा वेगवेगळ्या लाल रंगाच्या गोष्टींची जरी देण्याचा मी प्रयत्न केला तरी ती उपमा फिकीच पडेल. नक्की ज्याला आपण अगदी सेम टू सेम एक्झॅक्ट असं वर्णन म्हणतो, ते वर्णन या हातांच्या लाल रंगाचं मला करता येणार नाही. कयाचित वा साम्यम भजतु, त्यातल्या त्यात एकच कदाचित असलं तर असेल साम्य लाल रंगाचं. कुणाचं? तर ते म्हणतात की ज्या कमलावर लक्ष्मी क्रीडा करते. कारण आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी ही कमलासना असते, कमलामध्ये तिचं आसन आपण असतं असं म्हणतो. तर त्याच्यामुळे कमळावर उभी असलेली, कमलावर आसनस्थ असलेली अशा प्रकारची जी लक्ष्मी आहे, तिच्या क्रीडेमध्ये जर लक्ष्मीच्या पायाला लावलेला आलक्षक म्हणजे आळता किंवा लाखेचा जो रंग आहे, तो त्या कमळाला लागून जो काही त्या कमल दलाला एक लालिमा प्राप्त झालेला आहे, तो थोडासा मॅचिंग कदाचित तुझ्या ह्या हाताच्या रंगाला असला तर असेल, पण तो सोडता अन्य कोणातही त्या तुझ्या हाताच्या लालिम्याशी अ, साधर्म्य सांगण्याची हिंमत नाही किंवा तशी शक्ती हे अन्न कुठल्याही लाल रंगात नाही. त्यातल्या त्यात लक्ष्मीचं कमळच आहे जे त्या लाल रंगाशी साधर्म्य सांगणारं असू शकतं, असं आचार्य म्हणतात. याच्यानंतर आता देवीच्या हाताच्या नंतर वक्षाचं वर्णन आचार्यांनी पुढच्या काही श्लोकांमध्ये केलेलं आहे. आचार्यांचे पुढचे जे दोन श्लोक आहेत, 72 आणि 73, त्यांचा आपण एकत्रितपणे अर्थ बघूया. समं देवि स्कन्दद्विपवदनपीतं स्तनयुगं तवेदं नः खेदं हरतु सततं प्रस्नुतमुखं यदा लोक्याशङ्काकुलितहृदयो हासजनकः स्वकुम्भौ हेरम्बः परिमृशति हस्तेन झटिति अमूते वक्षोजावमृतरसमाणिक्यकुतुपौ न सन्देहस्पन्दो न गपतिपताके मनसि नः पिबन्तौ तौ यस्मादविदितवधूसङ्गरसिकौ कुमारावद्यापि द्विरदवदनक्रौञ्चदलनौ. या ठिकाणी देवीच्या स्तनांविषयी आचार्य काही बोलू इच्छितात, आणि अर्थातच देवीचं हे जे स्वरूप आहे हे मातृरूपी असल्यामुळे, आईसारखं असल्यामुळे, ज्या वेळेला स्तनांची आठवण एखाद्या आईच्या स्तनांची आपल्याला होते, त्यावेळेला अर्थातच तिचे जे पुत्र आहेत त्यांना तिने जे दुग्धपान करवलं ते आपल्याला आठवणं भाग पडतं. आणि अशा प्रकारे इथे स्कंद आणि द्विपवदन म्हणजे गजमुख असलेला गजानन, ह्या दोन देवता म्हणजे गणेश आणि कार्तिकेय यांचं स्मरण आचार्य करतात. आचार्य म्हणतात की देवी, तुझी स्तन इतकी समर्थ आहेत की त्यांनी कार्तिकेय आणि गणेश यासारख्या दोन मोठ्या देवतांना आपलं दूध पाजून वाढवलं. त्या स्तनांचा आकार इतका मोठा आहे की क्वचित प्रसंगी गजाननाला तिच्याकडे बघताना अशी शंका यायची. आता गजानन हा गज वदन किंवा हत्तीचा चेहरा असल्यामुळे आचार्यांनी अशी कल्पना केलेली आहे की त्याचं जे तोंड, त्याचा वरचा जो भाग आहे, डोक्याचा भाग आहे, तो हत्तीच्या डोक्यासारखा असणार. आणि गजकुंभ हा शब्द बऱ्याचदा हत्तीच्या डोक्याला उद्देशून वापरला जातो, कारण ते एकच एक गोलाकार नसतं, तर त्याचे डावा आणि उजवा असे दोन उंचवटे हत्तीच्या डोक्यावर आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. तर त्यामुळे हत्तीच्या डोक्यांच्या त्या उंचवट्यांशी स्पर्धा करणारे किंवा तसे भासावे अशा प्रकारचे मोठे स्तन हे ह्या त्रिपुर सुंदरी देवीचे आहेत असं आचार्य म्हणतायत. आणि त्याच्यामुळे तिच्याकडे बघताना, आता गणेश खूप लहानच आहे त्यामुळे त्याला पटकन अशी शंका आली की अरे, तिने आपल्या डोक्याचा वरचा भाग तर काढून घेतलेला नाहीये ना, जो तिच्या छातीवर तिने धारण केलाय. आणि ह्या शंकेने गजानन आपलं डोकं चाचपून बघतोय, आणि त्याची ती शंका लक्षात आल्यामुळे त्याचे आई वडील म्हणजे अर्थातच शिवपार्वती हसतायत. अशा प्रकारची कल्पना या ठिकाणी आचार्य करतात. आणि पुढे ते म्हणतात की तुझे हे स्तन अशा प्रकारे ह्या दोन कार्तिकेय आणि गजानन या देवतांना पोषण देणारे असल्यामुळे त्या स्तनपानांनी तृप्त होऊन त्यांना यच्चयावत त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत.
आता त्यांना काही मागण्यासारखं राहिलेलं नाही. साधारणपणे पुढे जरी सुरुवातीला लहानपणी बाळ आईवर अवलंबून असली तरी पुढे जाऊन विवाहयोग्य त्यांचं वय होतं आणि मग पत्नीच्या मागे पुरुष जातात, असं एक जर आपण गृहीत धरलं तर हे जे दोघं जण आहेत, कार्तिकेय आणि गणेश, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे, सर्व ज्ञान त्यांना प्राप्त झाल्यामुळे आता अशा प्रकारच्या सांसारिक इच्छांमध्ये ते कुठेही मग्न नाहीत. आणि त्याच्यामुळे जरी त्यांचा विवाह झालेला असला अशी आपल्याकडे कल्पना आहे, तरी सुद्धा ते देवीचं दूध प्यायलेले असल्यामुळे अद्यापि कुमारौ, अजूनही ते कुमार स्वरूपातच आहेत. त्यांना वधूशी संग करण्याची इच्छा नाही किंवा ते त्या लग्नाच्या झमेल्यात पडू इच्छित नाहीत, असं वर्णन आचार्य करतात. आता लग्नाच्या बेडीत अडकू इच्छित नाहीत असं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलंय, त्यांच्या कथा नेमक्या काय आहेत, तर आपल्याला असं लक्षात येतं की कार्तिकेयाची पत्नी म्हणून देवसेना हे नाव आपल्याला सापडतं. त्याचप्रमाणे रुद्धी ह्या गणेशाच्या पत्नी आहेत अशीही कल्पना आपल्याला सापडते. पण रूपकात्मक दृष्टीने जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की देवांची सेना म्हणजे देवांचं सैन्य ही कार्तिकेयाची पत्नी आहे. त्याचं कारण असं की कार्तिकेय देवसेनापती आहे. म्हणजे देवसेना नावाची व्यक्ती नाहीये, तर देवांच्या सेनेचा तो स्वामी आहे, सेनापती आहे. या अर्थाने तो देवसेनापती आहे. आणि त्या देवसेनेला जर मनुष्य रूप दिलं, ज्याला पर्सॉनिफिकेशन असं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, तर ती देवसेना ही कार्तिकेयाची पत्नी ठरेल. त्याचप्रमाणे रुद्धी आणि सिद्धी ह्या सकल कामना पूर्ण करणाऱ्या अशा शक्ती आहेत खरं तर. आणि त्या अर्थाने त्या गणेशाच्या पत्नी असणं किंवा देवसेना ही कार्तिकेयाची पत्नी असणं हे सगळं एक रूपक आहे. ह्या पती पत्नीच्या नात्याला प्रत्यक्ष कोणीतरी एक स्त्री पुरुष आहेत आणि त्यांचं परस्पर लग्न झालेलं आहे असा विचार नसून या नात्यामध्ये रूपकात्मक अर्थ हा दडलेला आहे, ही खरं तर या मागची वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आचार्य म्हणतात की खऱ्या वधू असाव्यात असं ह्या दोन्ही देवतांना वाटत नाही. कारण तुझं दूध पिऊन मुळातच त्यांनी खूप पुढची एक पायरी प्राप्त केलेली आहे. आणि त्यामुळे त्या असल्या भानगडीमध्ये अडकणारे, फसणारे असे देव नाहीत. त्यांना तू आधीच सर्व काही प्रदान केलेलं आहेस. वहत्यम्बस्तम्भेरमदनुजकुम्भ प्रकृतिभिः समारब्धां मुक्तामणिभिरमलां हारलतिकां कुचाभोगो बिम्बाधररुचिभिरन्तः शबलितां प्रतापव्यामिश्रां पुरदमयितुः कीर्तिमिव ते. या ठिकाणी स्तंभे रम हा जो शब्द वापरलेला आहे तो गज या अर्थाचा, हत्ती या अर्थाचा आहे आणि दनुज म्हणजे दैत्य किंवा असुर. त्यामुळे स्तंभे रम दनुज याचा अर्थ गजासुर असा होईल. ह्या गजासुराचा वध ज्या वेळेला शिवानी केला त्यावेळेला त्यातून जे मोती निघाले, त्या मोत्यांपासून एक माळ तयार केली, जी माळ पार्वतीने धारण केली हारासारखी गळ्यामध्ये, अशी कल्पना या ठिकाणी आचार्यांनी केलेली आहे. आता गजासुरातून मोती मिळण्याचं कारण काय, तर मोती हे जसं शिंपल्यातून बनतात असं आपण म्हणतो, तसं कवी संकेतानुसार अजूनही काही ठिकाणं आहेत ज्याच्यातून मोती मिळतात. आपण ह्यापूर्वी पाहिलेल्या श्लोकांमध्ये वंश किंवा बांबू हे एक स्थळ आपण पाहिलं की बांबूमध्ये मोती तयार होतात अशी एक कल्पना आहे. त्याच पद्धतीने हत्तीच्या डोक्यामध्ये मोती असतात. नागाजवळ, नागाच्या डोक्यामध्ये जो मणी असतो तो सुद्धा मोत्यासारखा असतो. अशी इतरही काही उदाहरणं आपल्याला दाखवता येतील आणि त्या कवी संकेताचा वापर करून या ठिकाणी गजासुरामध्ये गजासुराचा ज्या वेळेला वध झाला त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये जे मोती होते त्या मोत्यांपासून एक हार तयार करून तो शंकराने पार्वतीला दिला असं आचार्य म्हणतात. आता अशा प्रकारे जो हार ही पार्वती धारण करते, ती एक प्रकारे जणू आपल्या शिवाच्या म्हणजे पतीच्या पराक्रमालाच ती धारण करते किंवा त्याची आठवण ह्या स्वरूपात, ती कीर्ती किंवा ते यश ह्या स्वरूपातच नवऱ्याच्या या पराक्रमाला तिने आपल्या गळ्यात धारण केलेलं आहे असं आचार्य म्हणतात. तव स्तन्यं मन्ये धरणिधर कन्ये हृदयतः पयः पारावारः परिवहति सारस्वतमिव दयावत्या दत्तं द्रविड शिशुरास्वाद्य तव यत्
कवीनां प्रौढानां जनिकमनीयः कवयिता. हे देवी, तुझं स्तन्य म्हणजे तुझ्या स्तनामधून उत्पन्न होणारं जे दूध आहे, ते दूध म्हणजे हृदयामधून उत्पन्न होणारा काव्य क्षीरसागर किंवा काव्यरूपी समुद्र होय, अशी कल्पना या ठिकाणी आचार्यांनी केलेली आहे. देवीचं दूध म्हणजे लाक्षणिक अर्थाने दूध नव्हे, तर बुद्धी, शक्ती ह्या गोष्टी, कविशक्ती ह्यासारखी गोष्ट ही देवी प्रदान करू शकते, हे यामधून आचार्यांनी सुचवलंय. आणि ह्या आपल्या दुधाचं पान तिने कुणाला करवलं, तर तिचे स्कंदक्य, कार्तिकेय आणि गजानन म्हणजेच गणेश, हे जी मुलं आहेत त्यांचा उल्लेख यापूर्वी केलाच. पण ते म्हणतात की तुझं सारस्वत स्वरूपाचं म्हणजे बुद्धी स्वरूपाचं, विद्या स्वरूपाचं जे दूध आहे, ते दयावत्या दत्तम, अत्यंत दयाशील असलेल्या अशा ह्या देवीनी दिलं. कुणाला? द्रविड शिशूला, एका द्रविड घरामध्ये जन्माला आलेल्या शिशूला. हे शंकराचार्य स्वतःच वर्णन करतायत. असं मानलं जातं. आपल्याला माहिती आहे की ते द्राविड जे दक्षिणात्य परंपरेमध्ये, दक्षिणात्य एका घरामध्ये केरळमध्ये त्यांचा जन्म झाला होता. आणि त्या द्रविड शिशूनी ज्या वेळेला हे आस्वाद्य म्हणजे याचा स्वाद घेतला, ते दूध चाखलं, त्यावेळेला मोठ्या मोठ्या प्रौढ, अत्यंत पंडित विद्वान असलेल्या कवींना सुद्धा प्रिय वाटेल, कमनीय वाटेल अशा प्रकारची कविता करण्यास, अशा प्रकारचं स्तोत्र किंवा काव्य रचण्यास तो समर्थ झाला, असं आचार्य म्हणतात. म्हणजे थोडक्यात शंकराचार्यांनी बालवयामध्ये सुद्धा एकतर हे स्तोत्र केलं असावं हा एक भाग, आणि ते स्तोत्र रचण्याची क्षमता ही देवीच्या कृपेने त्यांना प्राप्त झाली, ज्यामुळे ते असा मोठ्या कवींना सुद्धा आवडेल किंवा त्यांना पण आपल्यासारखा हा आहे, बाल नाहीये तर प्रौढच आहे असं वाटेल, त्याप्रमाणे त्या काव्याचा ते स्वीकार करतील. इतकं उत्तम दर्जाचं काव्य रचण्याची क्षमता या दुधाच्या पानामुळे, देवीच्या प्रसादामुळे आपल्याला प्राप्त झाली, असं नम्रपणे शंकराचार्य इथे नमूद करतात. आणि त्यामधून आपल्या बुद्धीचं सगळं वैभव हे त्यांनी देवीच्या द्वारे आपल्याला प्राप्त झाल्याचं सांगितलंय. आणि मी आणि देवी यांच्यामध्ये, पुत्र आणि माता यांच्यामध्ये असतो तसा संबंध आहे, हेही त्यांनी सूचित केलेलं आहे. हरक्रोधज्वालावलिभिरवलीढेन वपुषा गभीरे तेनाभिसरसि कृतसङ्गो मनसिजा समुत्तस्थौ तस्मादचलतनये धूमलतिका जनस्तां जानीते तव जननि रोमावलिरिति. ह्या श्लोकामध्ये आता आचार्य स्तन आणि वक्षस्थळाचं वर्णन केल्यानंतर पोटाकडे वळलेले आहेत देवीच्या. पोटावरचं महत्वाचं स्थान, ज्याचं वर्णन अनेकदा आपल्याला काव्यांमध्ये सापडतं, ते म्हणजे नाभी. नाभी ही अत्यंत खोल असणं, हे एक प्रकारे पुन्हा सौंदर्याचं लक्षण मानलं जातं, असं आपल्याला भारतीय परंपरेत दिसतं. या ठिकाणी शंकराचार्यांनी खूप वेगळी कल्पना देवीच्या नाभीविषयी केलेली आहे, तिच्या खोलीविषयी केलेली आहे. ते असं म्हणतात की ज्या वेळेला मदनाचा दाह होण्याची परिस्थिती आली, म्हणजे शंकराने आपल्या क्रोधज्वालेने त्या मदनावर हल्ला केला किंवा त्याला जाळून टाकलं, त्यावेळेला अरे आता आपलं ह्या अग्नीपासून रक्षण कोण करणार, तर त्याचा एकच मार्ग त्याला दिसत होता, तो म्हणजे देवी कदाचित आपल्याला यापासून वाचवू शकेल. आणि त्या अ, मनसिज म्हणजे कामदेवानी कुठे उडी मारली, तर गभीर म्हणजे अत्यंत खोल असलेल्या देवीच्या नाभी सरसी म्हणजे नाभीरूपी तळ्यामध्ये, सरोवरामध्ये त्यांनी उडी मारली. आता अर्थातच पेटलेला मदन अशा प्रकारे जर तळ्यात पडला किंवा पाण्यात पडला, तर काय होईल, ते ज्या वेळेला जळतं, शरीर विझेल, त्यावेळेला त्याच्यातून एक धूर काहीतरी उत्पन्न होईल. तशीच इथे धूमलतिका म्हणजे धुराची बारीक रेघ बाहेर आली. या ठिकाणी आचार्य असं म्हणतात की ती बाहेर आलेली धुमाची म्हणजे धुराची जी रेघ आहे, तीच तिथे असलेले बारीक केस नाभी प्रदेशामध्ये देवीच्या ज्या आहेत, ते रोमावली रूपाने आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे प्रत्यक्षात ती कामदेवाच्या दहनानंतर कामदेवाने उडी मारली असता, तुझ्या नाभीमध्ये तो गेला असता, तो विझला किंवा त्याचा तो जो दाह होता तो शमला, आणि त्या ठिकाणी जो धूर बाहेर आला, तो धूर म्हणजे वास्तविक तिची रोमावली आहे. लोक तिला रोमावली म्हणून ओळखतात, नाभी प्रदेशातले केस म्हणून ओळखतात, पण प्रत्यक्षात ती ह्या प्रकारे त्या कामदेवाला
शमवणारी, त्याचा अग्नी शांत करून बाहेर पडलेली धूमलतिका किंवा धुराची बारीक रेघ आहे, असं आचार्य या ठिकाणी म्हणतात. याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा त्यांनी थोडस असंच कमरेच्या संदर्भातलं काही वर्णन हे केलेलं आपल्याला इथे बघायला मिळतं. यते तत्कालिन्दी तनुतरतरङ्गाकृति शिवे कृशे मध्ये किञ्चिज्जननि तव यद्भाति सुधियाम् विवरदादन्योन्यं कुचकलशयोरन्तर्गतम् तनूभूतं व्योम प्रविशति वनाभिं कुहरिणी. या ठिकाणी आता आचार्य कालिंदी तनुतर तरंगाकृती शिवे असं म्हणतायत. हा, तिच्या कृश उदराच्या ठिकाणी अत्यंत कृश, जे मोठं पसरलेलं वगैरे नाही, कारण पुन्हा आता कृश तनू किंवा कृश उदर असणं हे पुन्हा एक सौंदर्याचं लक्षण असतं. आणि यमुना म्हणजे कालिंदी हे तर आपल्याला माहिती आहे. तर तिच्या तनुतर तरंगाकृती अगदी सूक्ष्म बारीक बारीक आकाराचे, जसे त्या यमुनेच्या पाण्यावर तरंग उठतात तशा पद्धतीचे तरंग उठल्यासारखी रचना, तशा प्रकारचे अगदी बारीक केस हे तिच्या उदरावर देवीच्या दिसत आहेत. आता बुद्धिमान लोक जे आहेत त्यांना असं वाटतं की तिच्या वक्षस्थली, आता तिच्या स्तनांचं वर्णन यापूर्वीच शंकराचार्यांनी केलेले आहे, ते किती मोठे आहेत असं सांगितलेलं आहे. तर वक्षस्थळी आपल्याला जागा मिळणार नाही, कारण ते स्तन तिचे खूप मोठे आहेत असं वाटून त्या ठिकाणचं आकाश किंवा जे अवकाश आहे ते खाली सरकलेलं आहे. आणि त्यांनी निराबाध आश्रय आपल्याला मिळावा म्हणून पुन्हा त्या नाभी कुहरामध्ये, नाभीमध्ये आपलं घर बनवलं. आता अशा पद्धतीने नाभीमध्ये ज्या वेळेला ते प्रवेश करायला प्रवृत्त झालं, त्यावेळेला त्याचा मागे उरलेला भाग म्हणजे हा नीलवर्णी किंवा किंचित काळसर रंगाचा मूर्त स्वरूप दिसणारा अशा प्रकारचा हा रोमावलीचा भाग किंवा केसांचा भाग आहे, जो पोटावर देवीच्या आपल्याला बघायला मिळतो. अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी आचार्य करतात. आणि ह्या प्रकारे पुन्हा एकदा देवीचं सौंदर्य किंवा ते किती सुंदर आहे, आणि कवी संकेतानुसार सुद्धा स्त्री शरीरामध्ये जी जी सौंदर्य स्थळं सांगितली आहेत ती संपूर्ण अंशाने या देवीमध्ये कशी प्रकट झालेली आहेत हे सांगायचा प्रयत्न या ठिकाणी आचार्य करतायत असं आपल्याला बघायला मिळतं. आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या श्लोकांची माहिती अर्थातच आपण आपल्या उद्याच्या भागामध्ये घेऊया. धन्यवाद.